ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद आता विकोपाला गेलेत। मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधव यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलेत। वर्धापन दिन कार्यक्रम झाल्यानंतर बाहेर पडताना भास्कर जाधवांच्या मागून नार्वेकरांची गाडी येत होती। ती गाडी नार्वेकरांची असल्याचं जाधवांना सांगितलं। यावर नार्वेकर कोण मोठा माणूस लागून गेलाय का असं वक्तव्य जाधवांनी केलं। यामुळे नार्वेकर आणि जाधवांमध्ये वाद पेटलाय। मात्र आमच्यात कोणताही वाद नसल्याचं भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलंय। माझ्या डोक्यात राहुल नार्वेकर होती अशी सारवासारव भास्कर जाधवांनी केलंय। मिलिंद नार्वेकर हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत। मिलिंद नार्वेकर आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत, कुठल्याही प्रकारचा वाद नाही आणि म्हणून बराच वेळ हॉर्न वाजत होता। हॉर्न वाजत असताना एकदाचा दरवाजा उघडला आणि त्याच वेळेला 5-25 शिवसैनिक दोन्ही बाजूला पडले। सहज नॅचरल विचारलं कोणाची गाडी, तर त्या मॅडम म्हणाल्या नार्वेकरांची गाडी। खरं तर विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर जे आहेत ते माझ्या डोक्यामध्ये बसलेले आहेत। मी तुम्हाला खरं आहे ते सांगतो। त्यामुळं नार्वेकर कुठले नार्वेकर हे मला काही फार क्लिक झालं नाही आणि म्हणून मी एका क्षणात बोलून गेलो नार्वेकर असल्याचं काय झालं। दरम्यान छोट्या मोठ्या विषयांपेक्षा अधिक गंभीर विषय आहेत। नार्वेकरांनी भास्कर जाधवांबद्दल केलेल्या ट्विटवर आदित्य ठाकरे यांनी हे उत्तर दिलंय। मी बघितलं नाही, महत्त्वाचे विषय आहेत अनेक। मला वाटतं ह्या छोट्या मोठ्या विषयांमध्ये जाण्यापेक्षा देशाचे विषय आहेत, राज्याचे विषय आहेत, त्याच्यावर बोलूया।